हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी मेकअप, व्लॉग, ट्रॅव्हल, फॅशन याच्यावरती व्हिडिओज घेऊन येते. आठवड्यातून माझे 2 ते 3 व्हिडिओज पडतच असतात. तर आज आपण संडे टू संडे जी मी यूट्यूब एपिसोड्सची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यावरती व्हिडिओज करतो आहे. तर त्याच्यावरती आज मी व्हिडिओ करणार आहे की यूट्यूब चॅनल तयार कसा करायचा. मी तुम्हाला यूट्यूबबद्दल थोडीफारशी माहिती आत्तापर्यंत दिलीच आहे. तुम्हाला जर का विचार करायचा असेल यूट्यूब चॅनल चालू करायचा तर तो तुम्ही एका झटक्यात हो म्हणून आपला डिसिजन पक्का करा आणि आता हा व्हिडिओ बघायला स्टार्ट करा की यूट्यूब चॅनल बनवायचा आहे तरी कसा. तर यूट्यूब चॅनल बनवणं आणि त्यासोबतच त्याच्या काही सेटिंग्स आहेत त्या आपल्याला सेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर या पूर्ण व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की न्यू जीमेल करून आपल्याला न्यू यूट्यूब चॅनल तयार करायचा आहे. तर तो यूट्यूब चॅनल कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये काय सेटिंग्स आहेत त्या आपल्याला सेट करायच्या असतात, त्या ऑन करायच्या असतात. तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लवकरात लवकर व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि हो, याआधी मी माझे 3 व्हिडिओज टाकलेले आहेत यूट्यूब एपिसोड सिरीजचे. तर ते जर का तुम्ही अजून बघितले नसेल नक्की जाऊन बघा, ते सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर मी इथे एक मोबाईल घेतलेला आहे आणि त्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती तुम्हाला इथे दिसतच असेल. तर सर्वात आधी मी रेकॉर्डिंग चालू करते. ओके, तर मी इथे रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे आणि जे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे ते तुम्हाला या मोबाईल थ्रू सांगणार आहे. मोबाईलमध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला यूट्यूबवरती यायचं आहे. मी इथे यूट्यूबवरती आहे. यूट्यूबवरती गेल्यावरती आपल्याला असं ऑप्शन दिसतो. त्याच्यावरती जाऊन आपल्याला इथे स्विच अकाउंटला जायचं आहे. तर आधीचे जे आपले अकाउंट असतील ते आपल्याला दिसतात. तर आपल्याला जर का नवीन अकाउंट थ्रू म्हणजे नवीन जीमेल थ्रू यूट्यूब क्रिएट करायचं असेल तर इथे अकाउंट्स म्हणून आहे. त्या अकाउंट्सचं इथे प्लस असं साईन आहे. तर त्याच्यावरती आता जायचं आणि चेकिंग इन्फो असं येतं आणि व्हेरीफाय इट्स यू. तर मी इथे यूज पॅटर्न करते. आपल्याला ते आपल्या मोबाईलचा जो पासवर्ड आहे ते मागतात आधी. तो टाकल्यानंतर इथे येतं ईमेल ऑर फोन. तर त्याच्याच खाली आपल्याला दिसत आहे की क्रिएट अकाउंट. तर आधी आपण क्रिएट अकाउंट करूयात. म्हणजे जर का तुमचं जीमेलसुद्धा ओपन नसेल तरीसुद्धा तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवरून तुमचं जीमेल अकाउंट ओपन करून यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता. तर इथे क्रिएट अकाउंटवरती जायचं आणि क्रिएट अकाउंटवर गेल्यावरती फॉर माय पर्सनल यूजला जायचं. मग ते आपल्याला इथे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारतात. तर इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं. मी इथे टाकते. नेम आणि लास्ट नेम विचारतात. नेक्स्ट करायचं. त्यानंतर आपल्याला इथे आपली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती विचारतात. म्हणजेच इथे आपल्याला आपली बर्थ डेट विचारली आहे आणि जेंडर विचारलं आहे. तर ते पण आपण टाकून घेऊया. डन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करूया. त्यानंतर आपल्याला ते इथे काही ईमेल आय डी सुचवतात. म्हणजे जे ईमेल आय डी तुम्हाला पाहिजेत किंवा आपण हे ईमेल आय डी घेऊ शकतो. त्यासोबतच तिसरा जो ऑप्शन आहे तो क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. म्हणजे आपल्याला जीमेल आय डी कसा ठेवायचा आहे. त्यांनी 2 सजेस्टसुद्धा केलेत. तर ते 2 सजेस्ट केलेले आहेत ते सुद्धा आपण चूज करू शकतो. किंवा आपल्याला स्वतःचा आपला वेगळा असा बनवायचा असेल तर तो सुद्धा आपण क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस थर्ड जो ऑप्शन आहे त्याच्यानुसार बनवू शकतो. तर मी इथे त्यांनी धनश्री शिंदे 90@gmail.com असा दिलेला आहे. तर त्याच्या थ्रू जाते आणि नेक्स्ट करायचं. त्यानंतर पासवर्ड. तर आपल्याला जो पासवर्ड ठेवायचा आहे आपल्या जीमेल आय डीचा तो तुम्ही पासवर्ड इथे ठेवू शकता. तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा असेल तो तुम्ही इथे ठेवू शकता. तर मी इथे पासवर्ड पण ठेवला आहे आणि मी त्याच्या पुढे गेलेली आहे. तर त्यांनी आपल्याला इथे ॲड फोन नंबर असं दिलेलं आहे. तर इथे येस आय एम इन असं करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर इथे येते रिव्ह्यू युअर अकाउंट इन्फो. धनश्री शिंदे म्हणजे आपण जे नाव टाकलेलं आहे ते आणि आपण आपला जो ईमेल ॲड्रेस आपण जो चूज केलेला आहे तो इथे येतो. तर इथे नेक्स्ट करायचं. त्यानंतर काही प्रायव्हसी अँड टर्म्स आहेत. तर त्या प्रायव्हसी अँड टर्म्स पण बघून घ्यायच्या आणि आय ॲग्री करायचं.
थोडंसं लोडिंग होतं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला डायरेक्टली चॅनल ओपन झालेला आहे, म्हणजेच आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे. तर आता आपल्याला चॅनल क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी इथे यूमध्ये जायचं आणि यूमध्ये गेल्यावरती इथे आपल्याला धनश्री शिंदे म्हणजे आपण जे नाव टाकलेलं आहे, आता मी धनश्री शिंदे टाकले, तुम्ही जे तुमचं नाव टाकलं असेल त्याच्या खाली आपल्याला दिसतं की क्रिएट अ चॅनल. तर आपण क्रिएट अ चॅनलला जाऊया आणि क्रिएट अ चॅनलला गेल्यावरती आपल्याला हे सगळं येतं. तर इथे प्रोफाईल पिक्चर ठेवायचा आहे. तर तुम्हाला जो कुठला तुमचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुमच्या चॅनलसाठी तुम्हाला जो कुठला लोगो ठेवायचा आहे तो तुम्ही इथे ठेवू शकता. तर इथे आपण तोपर्यंत एखादा फोटो घेऊयात. तर मी इथे तोपर्यंत असा हा फोटो लावते. सेव्ह ॲज प्रोफाईल पिक्चर करायचं. तुम्ही कुठला पण तुमचा फोटो लावू शकता. तर मी इथे तोपर्यंत म्हणजे मी तुम्हाला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ करते, त्यामुळे मी इथे कुठला तरी एक साधा सिंपल असा फोटो लावलेला आहे. त्यानंतर इथे नेम येतं. तर तुम्हाला तुमच्या चॅनलचं नेम काय ठेवायचं आहे. तर आता मी धनश्रीज किचन या चॅनलचं धनश्रीज किचन असं नेम ठेवलेलं आहे. पण माझं जे यूट्यूबचं नेम आहे ते धनश्रीज किचन आहे, पण माझ्या जीमेल आयडीचं नाव हे धनश्री शिंदेच आहे. तर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय ठेवायचं आहे ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे. तर नेमच्या इथे जाऊन तुम्हाला जे काय नेम इथे ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे धनश्री शिंदे असं टाकलेलं आहे, तर मी धनश्री शिंदेच ठेवते आणि सेव्ह करायचं. झाल्यानंतर इथे सेव्ह करायचं. तर आपण इथे प्रोफाईल पिक्चर आधी चूज केला, त्यानंतर नेम म्हणजे जे आपला नेम आहे ते, आणि त्यासोबतच यूट्यूब चॅनलचं जे हँडल नेम आहे म्हणजे आपल्या चॅनलचं नेम आहे ते. तर इथे क्रिएट चॅनल करूया. येस, ओके. तर इथे आपला यूट्यूब चॅनल ओपन झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण जे प्रोफाईल पिक्चर लावलं ते इथे आलेलं आहे. त्यानंतर आपण जे हँडल नेम म्हणजे यूट्यूब चॅनलचं हँडल जे आहे ते आहे. त्यानंतर यूट्यूब चॅनलचं नेम जे आहे, त्यानंतर मी इथे चॅनलचं नेम धनश्री शिंदे ठेवलं. तर चॅनलचं नेम धनश्री शिंदे ते सुद्धा आलेलं आहे. त्यासोबतच हँडल मी धनश्री शिंदे 1 असं ठेवलं तर ते सुद्धा आलेलं आहे. तर इथे आपण प्रोफाईल पिक्चर ठेवलं, नेम ठेवलं, त्यानंतर यूट्यूब चॅनलचं नेम ठेवलं, हँडल नेम ठेवलं. ते सगळं झाल्यानंतर आपला इथे चॅनल जो आहे तो क्रिएट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण इथे आपल्या चॅनलवरती क्लिक केलं की इथे आपला चॅनल येतो. आता सध्या तरी ह्याच्यावरती काहीच व्हिडिओज नाही आहेत म्हणून हे असं आलेलं आहे. तर मॅनेज व्हिडिओजला गेलात तर तुम्ही तुमचे व्हिडिओज मॅनेज करू शकता, म्हणजे त्याची जी सेटिंग आहे ती सगळी तुम्ही इथे जाऊन करू शकता. इथे तुम्ही बघू शकता युअर व्हिडिओज असं येतं. मग त्यामध्ये व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह हे सगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. त्यासोबतच मोर अबाउट दिस चॅनलमध्ये गेलं तर तुम्हाला इथे तुमची जी इन्फो आहे ती दिसेल. त्यानंतर इथे पेन्सिलचं जे आहे, पेन्सिल म्हणजे एडिटला गेलं की इथे आपण आपल्या चॅनलचं नेम जे आहे ते एडिट करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर का तुमच्या चॅनलचं नेम वेगळं ठेवायचं असेल तर तुम्ही इथे वेगळं ठेवू शकता. मी इथे धनश्री शिंदे म्हणूनच ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आपला चॅनल URL म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती म्हणजे चॅनल URL. जर का तुम्हाला तुमच्या चॅनलची लिंक कोणाला शेअर करायची असेल तर तुम्ही इथे जाऊन चॅनल URLची लिंक कॉपी करू शकता आणि तीच तुम्ही पेस्ट करून त्यांना शेअर करू शकता. त्यानंतर इथे खालती ऑप्शन आहे डिस्क्रिप्शन. तर ॲड अ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे की तुमचा चॅनल कशासाठी आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे व्हिडिओज कशाबद्दल टाकताय. थोडक्यात तुम्हाला तुमच्या चॅनलबद्दल आणि थोडंसं तुमच्याबद्दल इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे. माझं धनश्रीज किचनवरती गेलात तर माझं जे डिस्क्रिप्शन आहे ते मी छान मस्त असं टाकलेलं आहे की मी इथे रेसिपीचे व्हिडिओज टाकते. तर मी ते सगळं बायो थोडक्यात तुम्हाला टाकायचं. जसं आपण इंस्टाग्रामवरती थोडक्यात बायो टाकतो तसं आपल्याला इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की यूट्यूब चॅनल तुमचं ज्याच्यावरती आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन याच्यावरती टाकायचं आहे. तर इथे डिस्क्रिप्शन टाकून तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर येस, इथे आपला यूट्यूब चॅनल तयार होतो. त्यासोबतच तुम्हाला जे बॅनर आहे हे जे आहे ते बॅनर आहे तर ते तुम्ही बॅनर तयार करून तुमचं बॅनरसुद्धा इथे ठेवू शकता. तुम्ही इथे कॅमेरामध्ये गेलात की तुम्ही इथे चूज फ्रॉम युअर फोटोज टेक अ फोटोमधून बॅनर ठेवू शकता. बॅनर बनवायचं असेल तर तुम्ही कॅनव्हावरून तुमचा बॅनर तयार करू शकता. तर त्याचा पण मी व्हिडिओ नक्की करेन तुमच्यासाठी. सो यस, इथे आपल्या चॅनलची सेटिंग जी आहे ती झालेली आहे आणि आपला यूट्यूब चॅनल इथे तयार आहे.
तर आता याच्या पुढची जी सेटिंग आहे ती मी तुम्हाला सांगते. तर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला यूट्यूब चॅनल क्रिएट कसा करायचा आहे. तर आता यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर काही सेटिंग्स आहेत ज्या की आपल्याला करायच्या आहेत. तर ते मी तुम्हाला मी जे आत्ता अकाउंट केलं आहे त्याच्यावरती न दाखवता माझ्या दीदीचं एक अकाउंट आहे, तर त्या अकाउंटवरची सेटिंग मी तुम्हाला करून दाखवते. पण तुम्ही जे तुमचं अकाउंट केलेलं आहे त्याच्यामध्येच हे मी जशा सेटिंग तुम्हाला दाखवलेल्या आहेत तशा तुम्ही करू शकता. तर त्या सेटिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय ते मी तुम्हाला आता दाखवते. तर चला. तर आता आपल्याला जायचं आहे गुगल क्रोममध्ये आणि गुगल क्रोमला गेल्यावरती आपल्याला सर्च करायचं आहे studio.youtube.com. studio.youtube.com हे आपल्याला असं सर्च करायचं आहे. जे खाली ऑप्शन्स येतील ते चूज न करता आपल्याला डायरेक्टली सरळ हे पूर्ण ह्याच्यामध्ये टाईप करायचं आहे आणि टाईप करून झाल्यानंतर आपण नेक्स्ट करूया सर्चला. सर्चला गेल्यावरती आपल्यासमोर हे असं येतं. तर हा जो चॅनल आहे तो माझ्या दीदीचा आहे, महेश्वरी शिंदे म्हणून. आणि मी तुम्हाला तो आत्ता क्रिएट चॅनल जो करायचा दाखवला तो मी तुम्हाला दुसरा दाखवला, कारण की चॅनल क्रिएट कसा करायचा हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यासाठी मी तो चॅनल क्रिएट केला. आता याच चॅनलवरती मी तुम्हाला दाखवते की आपल्याला ज्या सेटिंग्स करायच्या आहेत त्या कशा करायच्यात. तर हे सगळं आपण असं केल्यानंतर आपल्यासमोर YT स्टुडिओ ओपन होतं. YT स्टुडिओचं एक ॲपसुद्धा आहे, तर ते ॲपसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण त्या ॲपमधून आपल्याला ह्या सगळ्या सेटिंग करता येतीलच असं नाही. त्यासाठी डेस्कटॉप साईट लागते. तर तुम्ही याच्यावरती मोबाईलवरती डेस्कटॉप साईट म्हणून येतं. इथे तुम्ही 3 ऑप्शन्सला गेलात की डेस्कटॉप साईट असं येतं. तर त्याच्यावरनं तुम्ही केलं तरीही चालेल किंवा studio.youtube.com हे असं सर्च करायचं आणि त्या यूट्यूब स्टुडिओमध्ये आपल्याला ते लगेचच आपली स्क्रीन ओपन होते यूट्यूब स्टुडिओमध्ये. तर इथे आपली डेस्कटॉप साईट अशी ओपन झाली आहे. तर खालती इथे आपल्याला सेटिंगचा ऑप्शन दिसतोय, असं सेटिंगचं जे लोगो असतो तो दिसतोय. तर चला त्याच्यावरती जाऊयात. याच्यावरती गेलं की आपल्या चॅनलची जी काही सेटिंग आहे ती सगळी आपल्याला याच्यावरनं करायची आहे. तर इथे हे असं स्क्रीन आपल्यासमोर ओपन होते. तर हे जे आहे करन्सी जनरलमध्ये आपल्याला दिसतं की करन्सी, तर ती करन्सी जी आहे ती US डॉलरमध्ये ठेवली आहे. तुम्हाला जर का इंडियन रुपीमध्ये चेंज करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता. ते सगळं आपल्याला मॉनिटायझेशन झाल्यानंतरचं आहे. तर त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो चॅनल. तर यामध्ये आपल्याला मेन म्हणजे जी सगळी सेटिंग आहे ती सगळी सेटिंग आपल्याला याच्यात करायची आहे. तर बेसिक इन्फोमध्ये आपण कंट्री ऑफ रेसिडेन्स, तर कंट्री ऑफ रेसिडेन्समध्ये आपल्याला इंडिया टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही हे टाकणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण जे कंट्री ऑफ रेसिडेन्स टाकू त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपले व्हिडिओज जातात. तर कंट्री ऑफ रेसिडेन्समध्ये आपण इंडिया टाकूया. इंडिया. आणि कीवर्ड्समध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा चॅनल ज्या कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरीमधले काही कीवर्ड्स असे टाकायचे आहेत. त्यासोबतच इथे तुम्हाला तुमच्या चॅनलचं नेम जे आहे ते टाकायचं आहे. तर मी इथे दीदीचं नेम आहे महेश्वरी शिंदे. त्यानंतर तुमचा चॅनल जर का व्लॉगिंगवरती असेल तर व्लॉग महेश्वरी शिंदे व्लॉग, हे असे कीवर्ड्स आपल्याला टाकता येतात. तर कीवर्ड्स टाकणं हे यासाठी महत्त्वाचं आहे की जर का सर्च केलं, समजा महेश्वरी शिंदे सर्च केलं तर खाली हे तिचं चॅनल तुम्हाला रिकमेंड होईल. म्हणजे लोकांना आपला चॅनल रिकमेंड होण्यासाठी आपण हे कीवर्ड्स टाकणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनल रिलेटेड जे वर्ड्स आहेत ते कीवर्ड्स म्हणून टाकायचे आहेत. त्यानंतर येतं ॲडव्हान्स सेटिंग. त्याच्याच बाजूला ॲडव्हान्स सेटिंग आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपल्याला करायचं आहे काय, त्यांनी इथे आपल्याला विचारलेलं आहे डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड्स. तर आता ऑब्व्हियसली आपण व्लॉग्स वगैरे जे टाकतो ते किड्ससाठी नाही आहेत. जे काही एज्युकेशन पर्पज जे असेल ते तुम्ही ॲज अ किड्सला टाकू शकता. पण जर का आपलं कंटेंट हे किड्ससाठी बनलेलं नाही आहे तर इथे आपण नो असं सिलेक्ट करू. त्यानंतर बाकी काही एवढं नाही आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे फीचर इलिजिबिलिटीमध्ये. फीचर इलिजिबिलिटीमध्ये काय आहे तर स्टँडर्ड फीचर्स, इंटरमिजिएट फीचर्स आणि ॲडव्हान्स फीचर्स हे असे 3 ऑप्शन्स आपल्याला दिसतात.
तर त्याच्यामधलं स्टँडर्ड फीचर्स जे आहे ते आपलं इनेबल आहे. खालचे 2 जे आहेत ते आपल्याला आता इनेबल करायचे आहेत. तर चला करूयात. हे इनेबल करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे का ते बघा आता. तर इंटरमिजिएट फीचर्समध्ये आपण जाऊयात. तिथे क्लिक केलं की ते खालचं असं ओपन होतं. तर हे इनेबल करणं यासाठी गरजेचं आहे की इथे हे इनेबल केल्यानंतर आपल्याला व्हिडिओज लॉंगर दॅन 15 मिनिट्स कस्टम थंबनेल्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंग, तर हे तिन्ही ऑप्शन आपल्याला इनेबल होतात. त्यासाठी हे इंटरमिजिएट फीचर हे जे आहे ते आपल्याला इनेबल करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे व्हेरीफाय फोन नंबर करायचा आहे. व्हेरीफाय फोन नंबरला गेलं की हे असं आपल्याला येतं. तर इथे फोन नंबर व्हेरीफाईड आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर व्हेरीफाईड नसेल तर फोन नंबर व्हेरीफाईड करायचा. तुम्हाला OTP येतो, तो OTP टाकायचा. त्याच्यानंतर आपलं जे अकाउंट आहे ते व्हेरीफाईड होतं. तर इथे फोन नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. आता आपण बॅकला जाऊयात. तर इथे इलिजिबल असं आलेलं आहे. इलिजिबल आलं आहे म्हणजे काय, तर ते इनेबल झालेलं आहे. त्यानंतर ॲडव्हान्स फीचरमध्ये पण जायचं आहे तुम्हाला. आणि जे काही ॲडव्हान्स फीचर्समध्ये काय येतं तर अपिलिंग कंटेंट ID क्लेम्स, क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीम्स, अपलोड मोर व्हिडिओज डेली, क्रिएट मोर शॉर्ट्स डेली, हे सगळं जे काही तुम्हाला इथे दिसतं आहे ते सगळं येतं ॲडव्हान्स फीचर्समध्ये. तर त्यासाठी तुम्ही जर का मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाईड असेल तर हे तुमचं इलिजिबल म्हणजेच इनेबल असेल. तर हे झाल्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे सेव्ह. ओके, तर हे सगळं आपण सेव्ह केलेलं आहे. तर ते आपलं बेसिक इन्फो, ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी असं झालेलं आहे. जर का तुमचं इलिजिबल नसेल म्हणजे इनेबल नसेल तर इथे तुम्हाला इलिजिबल असं म्हणजे इलिगल असं येईल. तर आत्ता इथे लीगल आहे तर त्यामुळे इथे आपल्याला असं लीगल असं दिसतं आहे. त्यानंतर अपलोड डिफॉल्ट्समध्ये गेल्यावरती आपल्याला जायचं आहे ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये. त्यानंतर इथे आपल्याला लँग्वेज अँड कॅप्शन सर्टिफिकेशन असं येतं. तर इथे आपल्याला व्हिडिओ लँग्वेज जी आहे म्हणजे आपल्याला आपण जे व्हिडिओ लँग्वेज आहे आपल्या व्हिडिओची जी लँग्वेज आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. तर मी ते मराठी सिलेक्ट करते. ओके, त्यानंतर कमेंट्स आपल्याला ऑनच ठेवायच्यात. सो ही सगळी सेटिंग झाल्यावरती पण सेव्ह करायचं. तर ह्या अशा तुमचं जे अकाउंट तुम्ही क्रिएट केलेलं असेल यूट्यूब चॅनलसाठी त्या यूट्यूब चॅनलच्या ह्या सगळ्या ज्या सेटिंग्स आहेत त्या तुम्ही सुद्धा इनेबल करा. तर ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्याने तुम्हाला जर कस्टम थंबनेल्स, आता तुम्हाला माझा व्हिडिओ चालू होण्याच्या आधी जे दिसतं थंबनेल त्याला थंबनेल असं म्हणतात, जे चित्र दिसतं त्याला थंबनेल असं म्हणतात. तर ते सगळं ऑन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर मी इथे रेकॉर्डिंग स्टॉप केलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की हे सगळे सेटिंग्स आपल्याला इथे करावे लागतात. आणि यूट्यूब चॅनल क्रिएट करणं खूप इझी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. मी अगदी 10 ते 15 मिनटात तुम्हाला इथे ते ओपन करून त्याची जी सगळी सेटिंग आहे ते सगळं दाखवलं. तर अशा प्रकारे आपल्याला आपलं चॅनल क्रिएट करून त्याच्या सगळ्या सेटिंग्स सेट करायच्या असतात. तर येस, इथेच आपला हा व्हिडिओ झालेला आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा, सबस्क्राईब करा. आपले दर संडेला हे यूट्यूब एपिसोड्सची सिरीज चालू आहे, त्याचे एपिसोड्स येतात. तर येस, जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. आणि त्यासोबतच आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.